गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील जिल्हा परिषद शाळेला सन 2007 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार व सन 2023 मध्ये अदानी फाउंडेशन तर्फे सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळालेला आहे। तसेच या शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून साने गुरुजी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे। मात्र एकेकाळी आदर्श शाळा असलेल्या या शाळेत शिक्षक अभावी कुलूप लावण्याची वेळ पालकांवर आली आहे। बाईट शरद कापगते, पालक, चिचटोला येथील शाळेत इयत्ता 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत। शाळेची पटसंख्या 38 आहे। शाळेत 2 शिक्षक व 2 स्वयंसेवक कार्यरत होते। येथील एका शिक्षकाची पदोन्नती अंतर्गत बदली 22 जुलै 2024 ला करण्यात आली। तसेच एक शिक्षक सेवानिवृत्त झाले। येथील रिक्त शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी शिक्षणाधिकारी, BO, BDO, केंद्र प्रमुख यांना एका महिन्यापासून पाठपुरावा करून निवेदन दिले। मात्र आज परत्वे शिक्षकांची प्रशासनाने नियुक्ती केली नाही। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन यांनी शाळेला कुलूप ठोकले। जोपर्यंत पूर्णवेळ शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा पालकांनी व गावकऱ्यांनी घेतला आहे। माझे पूर्ण नाव श्रीमती अनिता अनिरुद्ध बांबोडे, माजी सरपंच चिचटोला, यशवंतग्राम चिचटोला। माझ्या गावाला महाराष्ट्रातनं पुरस्कार मिळालेला आहे। माझ्या शाळेला महाराष्ट्रातनं प्रथम आलेली शाळा आहे। 2008 मध्ये प्रथम शाळा आलेली आहे आणि आजपर्यंत आपल्या शाळेमध्ये 2 शिक्षक होते, पण आपल्या शाळेतले शिक्षकांची म्हणजे इथून शिक्षक असताना दुसऱ्या शाळेला गेलेले आहेत आणि जे शिक्षक होते त्यांचा आज म्हणजे एका दिवसाच्या आधी रिटायरमेंट झालेला आहे। तर आज आमच्या शाळेची अशी दैनिक अवस्था आलेली आहे की आमच्या शाळेला आज शिक्षक नाही। आमचे मुलं सगळे म्हणजे बाहेर बसलेले आहेत आणि गावकरी आणि आम्ही सर्व पदाधिकारी सर्व गावा मिळून आज आम्ही आपल्या शाळेला टालाठोक असा आंदोलन केलेला आहे। आणि मला शासनाला एवढं सांगायचं आहे की आपण जर ज्या गावामध्ये आपली शाळा राज्यातनं प्रथम आलेली आहे त्या शाळेमध्ये जर का तुम्ही शिक्षक देत नसाल तर आमचे पाल्य काय करतील आणि काय शिकतील, त्यांची अवस्था काय होईल, असे हे सगळे पालक लोक ते सगळे इथं आज जमलेले आहेत। म्हणून शासनाला माझी विनंती आहे आणि जे BO साहेब आमच्या शाळेला येऊन भेट दिली त्यांनी म्हटलं की आम्ही तुमची व्यवस्था करू। आम्ही 15 दिवसापासून आपल्या शाळेमध्ये शिक्षक मागत आहोत, तरी सुद्धा आमची न ऐकता आम्हाला शिक्षक मिळालेला नाही आहे। सगळे गावकरी लोक सगळे म्हणजे असे त्यांना म्हणजे अशी टाळाटाळ करत आहेत गावकऱ्यांना, शिक्षकांना। जे आमच्या शाळेचे व्यवस्थापक समितीचे लोक आहेत, अध्यक्ष आहेत, ते सुद्धा सर्व अधिकारी पदाधिकारी पर्यंत आमचे पत्र पोहोचलेले आहेत, तरी सुद्धा आमच्या गावाला आज शिक्षकाची दैनिक अवस्था आहे। म्हणून आम्हाला शासनाने लवकरात लवकर आज जशी न्यूज लागली तर एका दिवसाच्या नंतर आम्हाला जर का शिक्षक मिळत असेल तर आम्ही ठीक आहे, नाहीतर अजून दुसऱ्यांदा आम्ही आंदोलन करू असे गावकरी लोकांचा म्हणणं आहे आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचा सुद्धा थँक्यू। माजी सरपंच धनंजय कापगते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष। एक मिनिट आता चालू करा। मी निर्मला कापगते चिचटोला या गावची सरपंच आहे आणि माझ्या शाळेला 2 महिन्यापासून स्वयंसेवकावर माझी शाळा अवलंबून आहे आणि माझ्या गावातली लोकांची 22 ला गेले आपण 25 तारखेपासून पाठपुरावा केला आहे। 25-7 तारखेपासून आपण पाठपुरावा केला आहे आणि आमदार साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, BDO साहेबांना सुद्धा पत्र दिले आहे। तरी पण त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळेसाठी काही अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही आहे। त्यासाठी आपण सर्व गावकरी आणि माझ्या शाळेतील विद्यार्थी आणि माझे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळेचे सदस्य मिळून आम्ही आपल्या गावातल्या शाळेला ताला लावून आंदोलन करीत आहोत। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज।